कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब साहेब ही फाईल कसली फाईल? साहेब यात माझे बाबा निर्दोष असल्याचे पुरावे आहेत, प्लीज एकदा बघून घ्या। भावना ठीक आहे, मिस्टर दळवी निर्दोष आहेत, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता। काढा त्यांना बाहेर। थँक्यू। आओ आओ चला, त्यांनी जायला सांगितलंय। सावकाश बाबा सावकाश। थँक्यू साहेब, खरंच थँक्यू। चला। एक मिनिट, मिस्टर दळवींची सुटका झाली, मिसेस दळवींची नाही। म्हणजे मिस्टर दळवी निर्दोष आहेत। मिसेस दळवींनी जी ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केली आहे, फाईल चोरली आहे, त्यासाठी त्यांना आज जावंच लागेल। काय? हो साहेब, अहो प्लीज असं करू नका, हो प्लीज। आम्हाला आमचं काम करू द्यात, आमच्या कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुम्हालाही आत टाकावं लागेल। हे टाका रे आत। साहेब 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 प्लीज असं करू नका, हो। अहो बाबांना सोडवण्यासाठी आईला हे करावं लागलं। साहेब मॅडम टाका यांना आत। अहो अहो ऐका ना, काय साहेब. करता तुम्ही? साहेब अहो, प्लीज, भावना. प्लीज ऐका, प्लीज। चला सिद्धू, सोडा यांना। अहो पण सर, ऑफिस मी फोडलंय, फाईल्स मी चोरल्या, हवाय पुरावा? नाही नाही सर। सोडा यांना, त्वरित, तात्काळ, ताबडतोब। हो साहेब, सोडतो। मॅडम सोडा त्यांना। अहो काकू तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जा। सिद्धू, तू कशाला कबूल केलंस? आता ते तुला अटक करतील। काकू, अख्ख्या सासवड मध्ये आपल्याला हात लावणार अजून जन्मालाच नाही आला। तुम्ही निश्चिंत व्हा, काकांची काळजी घ्या। सिद्धू, तुझे उपकार। काका प्लीज तुम्ही असं काही म्हणू नका, तुम्ही फक्त काळजी घ्या स्वतःची। मॅडम तुम्ही घेऊन जा। काकू सांभाळून. सावकाश. काय साहेब, स्वागत नाही करणार आपलं? बोला, कोणत्या लॉकअप मध्ये जायचंय? या या या। अहो सर, मस्करी नका करू। तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? उखाडा जाम वाढलाय हो। ज्यूस ज्यूस सांगतो। ए ज्यूस घेऊन ये रे। ज्यूस तुम्हीच प्या। कसं आहे ना, डोकं शांत ठेवण्याची गरज तुम्हालाच आहे। कळलं नाही सर। मी समजवतो ना। कसं आहे, आता ज्या लोकांना तुम्ही अटक केली ना, ती माझी फॅमिली। तर माझ्या फॅमिलीला जर तुम्ही त्रास दिला तर आवडणार आहे का मला? नाही नाही सर। नाही ना? मग कसं आहे, उद्या काही करताना डोकं शांत ठेवून काम करायचं। आलं लक्षात? हो हो सर। श्रीनिवास, लक्ष्मी, तुमच्याची संकटही कधी संपणार आहेत काय माहिती। एकामागून एक संकट येतच राहिले तुमच्या बरोबर। तुमच्या जीवाला शांती कधी मिळणार आहे
देवास ठाऊक. आई तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. होय सासूबाई. नमस्कार. नको रे बाबा. सावकाश. तुम्ही या बसा इथे. हो. भावना. सावकाश. आई, बाबा, तुम्ही सुखरूप घरी परतलात ना, त्यामुळे देवाचे लाख लाख आभार आहेत. नाही, मला ही एक गोष्ट कळत नाहीये की आई बाबांची निर्दोष सुटका कशी काय झाली. दादा काय बोलतोयस? नाही म्हणजे दादाला असं म्हणायचंय की ती फाईल सापडत नव्हती ना, मग ती नाही सापडली तरी ही सुटका कशी झाली, हो ना? बरोबर ना? हा, तुम्ही दोघं नुसते बसून राहायला नसतात, काहीतरी धडपड केली असती ना तर तुम्हाला हे प्रश्न पडले नसते. अरे पण आम्हाला काही माहितीच नसतं ना कशातलं. हा, आणि मला तर घरातले कोणी आपलं मानतं की नाही मला काही कळतच नाही, कारण कोणी काही सांगतच नाही ना. ताई, दादा, मी ती फाईल मिळवली आणि मी ती फाईल पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हणून पोलिसांनी आईबाबांना सोडले. एवढी महत्वाची फाईल हरवली होती. तुम्हाला आहे ना जराही सेन्सच नाही. एवढी महत्वाची फाईल घरातून हरवते काय, नंतर अचानक सापडते काय. हो ना, यांच्या ह्याच्यातच सगळं चाललेलं असतं. गप्प बसा आता दोघही. आई बाप सुखरूप घरी आले त्याचं काहीच नाही. दगड नुसते, एक शब्दही बोलू नका आता कोणी. आजी, मी जरा आनंदींकडे बघते. हो आई, तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का? मी जेवण गरम करायला घेते. हा, लक्ष्मी, सतत आपल्या घरावर येणाऱ्या संकटातून आता आपण बाहेर पडलोय. उद्या सकाळी जाऊन देवीची ओटी भरून येतो. हो सासूबाई. आई, जान्हवीला याबद्दल काही सांगायला नको ना, उगाच टेन्शन येईल तिला. हे बघा, आपण सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवूया, जानूला या बाबतीत काहीही कळता कामा नये. ठीक आहे? हो. 2 दिवस झाले जान्हवीशी काही बोलणंच झालं नाहीये माझं. वीणा, जानूचा काही फोन आला होता का? नाही, घरी तरी आला नाही तिचा फोन. अहो, एक जान्हवीला फोन करते, कारण काय ना की म्हणजे तिला काही सांगत नाही मी, पण ती हॉस्पिटलमध्ये येऊन गेली, तुम्हाला बघून गेली, नंतर काही संपर्क नाहीये. एकदा फोन करून तिची खुशाली तर बघूया. वीणा, फोन आण. तिला सांगायला हवं ना आपण घरी आलोय. ठीक आहे. The number you are trying to call is currently not reachable. फोन लागत नाही हो. परत बघ. The number you are trying to call is currently not reachable. नाही हो, नाही लागत आहे. आई, पॅनिक कशाला होते? त्यांच्या घरी रेंजचा इश्यू आहे, माहिती आहे ना. मागच्या वेळी पण असंच झालं होतं. उद्या सकाळी लावू ना फोन. हा आई, हे बघ, आज काही फोन करू नकोस, उद्या फोन कर आणि मग हवं तर तिला सगळं सांग, ठीक आहे? आणि टेन्शन घेऊ नको अजिबात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.